पुसून टाका ते, पुसून टाका आधी. वहिनी साहेब, अहो काय झालं, असं का बोलताय? ते एक बाई भेटली होती, तिने. कुठली बाई? मॅडम, जोगवा मागणारी जोगती नव्हती, तिने टिळा लावलाय. अरे, असं रस्त्यात कोणी तुम्हाला टिळा लावून तुम्ही लावून घ्याल? पुसून टाका आधी ते, पुसून टाका. पुसत. हा तसं का बघताय? म्हंटल ना पुसून टाका. आणि हे बघा, ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही कुठेही कोणतीही बाई दिसली तर तिच्यापासून लांब राहायचं. ती तुम्हाला म्हणाली टिळा लावा, पूजा वगैरे करा, तर करायची नाही. तिला साफ नकार द्यायचा. आलं लक्षात? तिच्या जवळही जायचं नाही आणि तिच्या सावलीलाही जायचं नाही. आलं लक्षात? मॅम, मी पण देव, देवपूजा किंवा कर्मकांड हे सगळं मानत नाही, व्हेरी गुड. पण तुम्ही हे सगळं करूच नका असं का सांगताय? वहिनी साहेब, काही घडलंय का? सगळं ठीक आहे आणि नका रे एवढे प्रश्न विचार. सांगितले तेवढं फक्त लक्षात ठेवा. बॉस बॉस बंदोबस्त झाला बॉस. बंदोबस्त? बंदोबस्त? नाही, ते आपलं ते बंदो हे आपले एक क्लायंट आलेत, त्यांची सोय हॉटेलमध्ये राहण्याचा बंदोबस्त झाला असं म्हणणं आहे त्याचं, हो ना? असंच म्हणणं आहे ना? हा हा हा. बरोबर. करुणा, तुझ्याकडे एक काम आहे. काय बॉस? वर या. पुढे ये. नाही बॉस, पहिले तुम्ही जा ना. पुढे. जा तर तुम्ही पण आपापल्या कामाला लागा. आणि हो, मी सांगितलेलं लक्षात ठेवा. हो, मी आलेच. अस्तार्या, आपलं भलं होत नसेल ना तर दुसऱ्याचं तरी करावं. देवे ना आपलं पत्रात पण पुण्य टाकतो, हा, आणि कधीतरी आपलं पण भलं करतो असं म्हणतात. म्हणून आता आपण ना शिवाशेठचं भलं करायला पाहिजे, त्याचं जुळून द्यायला पाहिजे. यार श्रद्धा मॅडम, श्रद्धा मॅडम, लांब राहायचा, लांब राहायचं. परत जर असा वाह्याचपणा केलात आणि माझ्याशी चुकीचं वागायचा प्रयत्न केलात ना, ते चप्पलीने थोबाड फोडीन तुमचं. आणि चप्पल वापरून वापरून एवढी झिजली आहे ना की याचा एक फटका जरी पडला ना तरी तुम्हाला तुमचे पित्तर आठवतील. त्यामुळे लांब राहा आणि माझा रस्ता अडवण्याचा तर प्रयत्नही करू नका. अहो मॅडम, अहो आम्ही इथं तुम्हाला प्रपोज करायला नाही आलोय. हो, आणि काही चुकीचं बी बोलायला नाही आलोय. हो अहो आम्हाला ना वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर बोलायचंय. महादेवाची शपथ. हो, समूह महादेवाची शपथ. काय बोलायचं ते पटापट बोलायचं. मी रिकामी नाहीये. हो सांगतो, आधी ते हातातली चप्पल पायात घाला ना, मग सगळं सांगतो. हा. काय श्रद्धा मॅडम, म्हणजे काल रात्री जे घडलं ना ते जरा फॉरगटन करा ना, म्हणजे विसरून जा ना तुम्ही. आम्ही चुकलो. हो, आम्ही चुकलो. आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे होतं. खरंच चुकलो आम्ही. सॉरी. आता आमची चूक झाली तर चुकीला माफी नाही ते माहितीये, पण काय ना मॅडम, तुम्ही जर आम्हाला माफ केलं ना तर जरा बरं वाटेल ना आम्हाला. मुद्द्याचं बोला. नाही म्हणजे मॅडम, मुद्द्याच बोलतो. आमचा जो शिवा शेठ आहे ना
मला वाटतं त्याच्या मनात शक्ती मॅडम आहेत, म्हणजे त्याला आवडू लागलेत शक्ती मॅडम असं वाटतंय. अहो शिवाशेठ शक्ती मॅडमच्या प्रेमात पडले असं वाटतंय. अहो असं वाटतंय काय 100% खात्री आहे. काय सांगता शिवा पण? शिवा पण म्हणजे अहो म्हणजे मला असं वाटतं की शक्तीच्या मनात पण ना शिवाबद्दल फिलिंग्स आहेत. म्हणजे तिच्या वागण्यात ना तसं जाणवतं. काय सांगता? ही पण शक्ती ना हे सगळं कबूल करायला कचरते हो. त्यात शक्ती आणि शिवा म्हणजे असं रसायन आहेत ना की वर्ष उलटतील पण एकमेकांबद्दल प्रेम आहे ना हे काही ओठावर येणार नाही. हातात साठीची काठी येईल पण जन्माच्या गाठी काही जुळणार नाही त्यांच्या. तर प्रेमाच्या बाबतीत दोघही फार बोर येतो. मग आता काय करायचं आपण? अरे त्यांचं जुळलं पाहिजे यार. मलाही असंच वाटतं. शिवा आणि शक्तीनं दोघे एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर आहेत. अरे पण ते ईच फॉर मेड करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. हो पण तेच काहीतरी काय करावं लागेल ह्याचा विचार करूया. सुचवा विचार करा काय आहे, आपल्या तिघांपैकी एकाच्या तरी सुपीक डोक्यातून आयडिया निघेल. विचार करा. मला सुचलं. नाही जाऊ दे, हे नको. हा काय ना 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 नको. तुम्हाला काय सुचतंय? माझं डोकंच चालत नाहीये. ऐका ना, मी काय म्हणतो ऐका, आता आपण घरी जाऊया हा, आणि काय सुचलं ना तर एकमेकांना कळवूया. ठीक आहे? हा हा चालते चालते. हा मी घरी जाते आणि काही सुचलं ना तर मेसेज टाकते. चालेल चालेल. चला तर मग आता सुरू करूया शिवा आणि शक्तीची लव्ह स्टोरी. Yes. चला. चला. बस. एक मिनिट. हे बघा हे माणसांचे फोटो. ही माणसं आहेत आपली आगामी बळीचे मानकरी. चांगलं काम केलंस. यांची माहिती काढलीस? बॉस ऍज होतकरू नेता म्हणून यांची सगळी कुंडली काढलेली आहे. यांची घरची परिस्थिती पूर्णपणे हलाखीची आहे. कर्जाने रंजले गांजलेले आहेत आणि पोटा पाण्यासाठी वाटेल ते करायची यांची तयारी आहे. शाबास, मस्त काम केलंयस मित्रा. थँक्यू बॉस. आता तुला अजून एक काम करायचंय. कोणतं बॉस? बॉस तुम्ही फक्त बोला, तुमचं काम सर आखो पर. काम जरा जोखमीचं आहे. बॉस जोखमीचं काम करण्यासाठीच्या धर्तीवर माझा जन्म झालाय. फोटोतल्या सगळ्या माणसांना बंगल्यावर घेऊन या. एवढंच ना, ऍज अ होतकरू नेता म्हणून हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. त्यांना कामाची